नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा याची बैठक सातारा जिल्हा दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, शिक्षण, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच इतर विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दिशा समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचारविनिमय करून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. आपण पाहत आहात सातारा आवाज न्यूज.